विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण स्वयंपूर्णांक 3 मधील काही महत्वाचे टॉपिक विचारात घेतले. याच्यामध्ये स्वयंपूर्णांक 3 मधील पहिला टॉपिक होता तो म्हणजे समावेशनासाठी शाळेची सज्जता. समावेशनासाठी शाळेची सज्जता. त्याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक विचारात घेतला की विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत त्या मुलांच्या ज्या गरजा असतात त्या गरजांच्या परिपूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा किंवा सुविधा कोणत्या पुरवल्या जातात हे 2 नंबर टॉपिक मध्ये आपण विचारात घेतलं. त्यानंतर समावेशित ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचे दस्तऐवज किंवा रजिस्टर्स तयार करावे लागतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नोंदी केल्या जातात याचा आपण 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये विचार केला. त्यानंतर याच मॉड्यूलमध्ये आपण पुढचा एक टॉपिक विचारात घेणार आहोत तो म्हणजे समावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनांसाठी शिक्षकांच्या सहकार्यात समाजाची भूमिका किंवा समाज संशोधनाचा समावेश. समाजाची जी साधनं आहेत त्या साधनांचा नेमका कसा उपयोग करून घेतला जावा याच्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने समाजामध्ये जे नेटवर्किंग आहे किंवा जे जाळं आहे त्या नेटवर्किंगचा समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, त्याचबरोबर समाजामध्ये जे एक्सटर्नल एजन्सीज आहेत त्या एजन्सीचा कसा उपयोग करून घ्यायचा, त्यांच्याशी संवाद कसा साधावायचा, त्याचबरोबर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित करायचे आणि हे उपक्रम आयोजित करताना कोणत्या एक्सटर्नल एजन्सीचा किंवा बाह्य संसाधनाचा आपल्याला उपयोग करायचा या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. साधारणपणे सर्व समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी समाजामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं आहेत किंवा साधनं आहेत, मग ती मूर्त स्वरूपाची असो म्हणजेच ती भौतिक असोत किंवा अभौतिक स्वरूपाची असो, म्हणजे ती वस्तुरूप स्वरूपाची असो किंवा मानवी स्वरूपाची असो, नेमक्या कोणत्या संशोधनाचा समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनांसाठी आपल्याला उपयोग होऊ शकेल किंवा तो उपयोग होत असेल तर तो कोणत्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेस एकत्रित या घटकाचा विचार करू त्यावेळेस जर आपण कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकेल याचा जर आपण एक थोडक्यात विचार केला तर समावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांना समाजाच्या सहकार्याची खरोखर गरज असते किंवा आवश्यकता असते. उदाहरणासह स्पष्ट करा. अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा समाजाच्या सहकार्याशिवाय समावेशित शिक्षण यशस्वी होऊ शकत नाही हे विविध उदाहरणासह स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा सर्व समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल किंवा कोणते मार्ग सुचवाल ते स्पष्ट करा. किंवा टिपेसाठी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी समाज संशोधन कार्याची गरज किंवा समाजाची गरज, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता हे जे याच्यामध्ये जे घटक
किंवा जे मुद्दे आपण विचारात घेणार आहोत त्याचा आपण क्रमाक्रमाने विचार करूया. आता सर्वसाधारणपणे समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनेसाठी किंवा यशस्वीतेसाठी समाजाची खरोखर गरज असते. कारण सर्वसाधारणपणे यशस्वी होण्याचं एक सूत्र असलेलं दिसून येतं. ते सूत्र कोणतं असतं पहा, की कोणतीही व्यक्ती ही स्वतंत्रपणे म्हणजे त्या व्यक्तीकडे कितीही अलौकिक बुद्धिमत्ता असली, अलौकिक शारीरिक क्षमता असली, अनेक प्रकारची तंत्र किंवा कौशल्य किंवा उच्च गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता जरी त्या व्यक्तीकडे असली, तरी त्या व्यक्तीला समाजातल्या इतर बाह्य घटकांची मदत घ्यावीच लागते. म्हणजे कोणतीही व्यक्ती स्वतः ही परिपूर्ण असू शकत नाही. तीच गोष्ट शाळांच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या बाबतीत असलेली आपल्याला दिसून येते. त्या संस्थांच्या यशस्वीतेसाठी किंवा त्या शाळांच्या यशस्वीतेसाठी समाजाची 100% गरज किंवा सहाय्य जर मिळालं नाही किंवा 100% किंवा काही प्रमाणात का होईना सहाय्य मिळालं, तर त्या संस्था किंवा शाळा यशस्वी दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येतात किंवा मार्गक्रमण करताना दिसून येतात. आता विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या ज्या शाळा आहेत किंवा विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांच्या किंवा जी मुलं अपंग आहेत, मतिमंद आहेत किंवा जी मुलं शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत, अशा मुलांच्या विकासासाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करते. शासकीय स्तरावरून हे प्रयत्न चालू असतात. म्हणजे आर्थिक दृष्टीने मदत असेल, वस्तुरूपदृष्ट्या मदत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या मागणीनुसार अशा विद्यार्थ्यांसाठी शाळांची निर्मिती किंवा शाळांची उभारणी करणं असेल, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उद्दिष्टाभिमुख अभ्यासक्रम तयार करणं असेल, त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षक उपलब्ध करून देणं असेल, त्या शिक्षकांसाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देणं असेल, तर अशा ज्या गोष्टी आहेत किंवा अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न शासन आपल्या पद्धतीने करत असते. पण शासकीय स्तरावर चालणारी ही शिक्षणाच्या संदर्भातली जी चळवळ आहे, ती चळवळ यशस्वी करण्यासाठी समाजाच्या मदतीची किंवा तेथील स्थानिक लोकांच्या सहभागाची अत्यंत गरज असलेली दिसून येते. शासन शासकीय पातळीवरती निर्णय घेईल, परंतु प्रत्यक्षात त्या चळवळीसाठी आवश्यक असणाऱ्या जो पाठिंबा असेल, आवश्यक असणारी जी मदत असेल, आवश्यक असणारी जी पार्श्वभूमी किंवा परिस्थिती किंवा वातावरण तयार करायचं असेल, तर त्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांची किंवा समाजाची गरज ही अत्यंत महत्त्वाची असून दिसून येते. कारण समाजाच्या मदतीशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. कोणतेही कार्य यशस्वी करायचं असेल, तर समाजाची मदत ही घ्यावीच लागते. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं अत्यंत आवश्यक असतं आणि हे जागृती निर्माण करण्याचं कार्य जे असतं ते समाजामधले पालक, शिक्षणप्रेमी, समाजप्रेमी, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ जे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सामाजिक संस्था असतात, या सामाजिक संस्थांच्या मदतीने ही शिक्षणाची चळवळ जी आहे, ती शिक्षणाची चळवळ आपल्याला पुढे नेता येते किंवा त्या चळवळीला योग्य रूप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यातून योग्य रीतीने त्याचे फायदे अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मिळू शकतात. आता हे जर करायचं असेल आपल्याला म्हणजे समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी जर आपल्याला समाजाची मदत घ्यायची असेल, तर नेमकी कोणत्या प्रकारची मदत कोणाकडून घेतली पाहिजे, याचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, की कोणत्याही प्रकारची चळवळ, शैक्षणिक चळवळ असेल ती, मग ती कोणत्याही मुलांसाठी असो, सर्वसाधारण मुलांसाठी असो किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी असो. शासन नियोजन तयार करतं, योजना तयार करतं, शासकीय पातळीवरती प्रयत्न होतात, पण त्यासाठी समाजाची किंवा समाजामधले अनेक घटकांची मदत असणं अपेक्षित असतं. जर ती योग्य रीतीने मिळाली, तर ही चळवळ यशस्वी व्हायला फारशा अडचणी येत नाहीत.
किंवा फारसे कठीण प्रसंग निर्माण होत नाहीत. या दृष्टिकोनातून नेमकी कोणाची आणि कोणत्या पद्धतीने मदत घेतली पाहिजे, याचा आपण या ठिकाणी विचार करूया. तर समायोजित शिक्षणाच्या यशस्वीसाठी पहिलं म्हणजे नेटवर्किंग. नेटवर्किंग हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नेटवर्किंग म्हणजे कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. शासकीय योजना असतील किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक चळवळीच्या अनुषंगाने निर्माण केलेल्या योजना असतील, नियोजन असेल, अभ्यासक्रम असेल, तो समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे किंवा समाजाचे शासनाचे जे समाजासाठी शिक्षणाच्या अनुषंगाने घेतलेले जे निर्णय आहेत, ते निर्णय हे समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. या दृष्टिकोनातून नेटवर्किंग हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. ज्याला कनेक्टिव्हिटी असं म्हणतो. लोक एकमेकांशी कनेक्ट झाले पाहिजेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी शाळा किंवा संस्था यांच्या जोडणीसाठी लोकप्रतिनिधींची गरज असते. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधींची कनेक्टिव्हिटी शाळा आणि संस्थांची जोडली गेली पाहिजे किंवा जोडण्याची गरज आहे. शाळा आणि संस्था यांना जोडण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज. हे नेटवर्किंग यांच्यामध्ये नेटवर्किंग झालं पाहिजे, हा पहिला मुद्दा. आता आपण पाहतो की आज देशात ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, देशात असतील, राज्यात असतील, जिल्हा, तालुका किंवा ग्राम पातळीवरती ज्या सेवा किंवा सुविधा उपलब्ध आहेत, त्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचत नाही, असा एक सर्वसाधारण सूर असलेला दिसून येतो किंवा सर्वसाधारणपणे समाजातल्या व्यक्तींची ओरड असलेली दिसून येते किंवा त्यांची एक मागणी असलेली दिसून येते की राष्ट्रीय पातळीवरती वरून किंवा राज्य पातळीवरून शिक्षणाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जातात, त्या योजनाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा किंवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्या ग्रामीण पातळीपर्यंत म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचं काम जर करण्याचं काम अनेक घटक करतात. पण त्याच्यापैकी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारा जो माणूस असेल, मग ग्राम पातळीवरती कोणी असेल, मग तो लोकप्रतिनिधी शासन नियुक्त असेल किंवा स्थानिक पातळीवरती लोकांनी नियुक्त केलेला असेल किंवा वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, एक्सटर्नल एजन्सीज ज्याला आपण म्हणतो, त्यांनी तो लोकप्रतिनिधी नियुक्त केलेला असेल, की ज्याला थोडंसं नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली असेल. मग त्याच्याकडे असणारे गुण असेल किंवा त्याच्याकडे असणारी पात्रता असेल किंवा त्याची समाजसेवा करण्याची आवड असेल, लोकांच्यामध्ये संवाद साधण्याची, लोकांसाठी काहीतरी धडपड करण्याची आवड असेल, अशा असे लोक काही लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्त केले जातात. तर हे जे देशात ज्या सेवा सुविधा उपलब्ध होतात, त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून नेटवर्किंग होणं अत्यंत आवश्यक आहे. कनेक्टिव्हिटी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अशी कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून किंवा नेटवर्किंगच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत जागृती निर्माण झाली पाहिजे आणि जागृती निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येते. आता सर्वसमावेशित शिक्षणाच्या उपयोजनासाठी लोकप्रतिनिधी जे असतात, ते समाजातील वेगवेगळ्या घटकांची मदत घेतात किंवा त्यांच्यापर्यंत ते जातात. त्यांच्या काही ज्या गरजा आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या काही ज्या मागणी आहेत, त्या समजून घेतात आणि त्यानुसार त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आवश्यक ते उद्बोधन या लोकप्रतिनिधींमार्फत होत असतं. म्हणून समायोजित शिक्षणाच्या यशस्वीसाठी लोकप्रतिनिधी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. हे लोकप्रतिनिधी नेमके कोण असतात?
मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जो लोकांचं प्रतिनिधित्व करतो तो लोकप्रतिनिधी. मग तो शासन नियुक्त असेल किंवा समाज नियुक्त असेल किंवा शासनेतर संस्थांनी नियुक्त केलेली एखादी व्यक्ती असेल. मग ती औपचारिक असेल किंवा अनौपचारिक स्वरूपाची असेल. म्हणून हे जे लोक असतात लोकप्रतिनिधी करणारे कोण असतात? तर सर्वसाधारणपणे गावचा जो सरपंच किंवा उपसरपंच असतो किंवा गावाचा मुखिया त्याला संबोधलं जातं किंवा गावाचा मुख्य तो लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये जागृती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर लोकांनी निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत, उपसरपंच आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे वेगवेगळ्या गटामधून किंवा वार्डमधून निवडून दिलेले जे सदस्य असतात, ग्राम सदस्य किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य, हे ग्राम पातळीवरती नेटवर्किंग तयार करू शकतात. म्हणजे शाळा किंवा संस्था यांना शाळेशी जोडण्याचं काम सरपंच किंवा त्या गावचा मुख्य किंवा ग्रामपंचायतीने निवडून दिलेले सदस्य करू शकतात. त्याचबरोबर ग्रामसेवक हा शासन नियुक्त अधिकारी असतो. तोही नेटवर्किंग करू शकतो. समाजातल्या व्यक्तीमध्ये जागृती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी हा शासन नियुक्त असतो. तोही नेटवर्किंग करून जनतेमध्ये जागृती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आज जिथं गाव तिथं आरोग्य केंद्र असलेलं दिसून येतं. त्या आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी असतात, हे वैद्यकीय अधिकारी देखील समाजामध्ये जागृती निर्माण करू शकतात. त्याचबरोबर त्या संस्थेत किंवा त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका किंवा बालवाडी सेविका हे देखील समाज जागृतीचं कार्य करू शकतात. त्याचबरोबर स्थानिक राजकीय पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे जे असतात ते असं नेटवर्किंग करू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जिथं शाळा असते तिथं ग्राम शिक्षण समिती असते आणि त्या समितीचे जे सभासद असतात ते असं नेटवर्किंग करू शकतात. नेटवर्किंगच्या माध्यमातून समाज जागृती करू शकतात. त्याचबरोबर त्या गावामधले जे समाजसेवक आहेत किंवा शिक्षणप्रेमी आहेत किंवा तरुण मंडळाचे जे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या माध्यमातून अशा प्रकारचं नेटवर्किंग शाळा आणि संस्थांसाठी होऊ शकतं. यांच्या मदतीने काय होतं, एक एक महत्वाचा उद्देश सफल होऊ शकतो, की समावेशित शिक्षणासाठी किंवा समावेशित शिक्षणामध्ये किंवा समावेशित शिक्षणाच्या यशस्वीसाठी हे लोक समाजामध्ये जागृती निर्माण करू शकतात. शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ शकतात. म्हणजे विशेष करून जे विशेष गरजा असणारी मुलं आहेत, अपंग आहेत, कर्णबधिर आहेत, अंध आहेत किंवा अपंग आहेत, विकलांग आहेत, मतिमंद आहेत किंवा अध्ययन अक्षम आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अक्षम आहेत, सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे मागासलेले आहेत, की ते शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यापर्यंत किंवा अशा विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत पोहोचण्याचं काम आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे निवडून दिलेले नियुक्त सदस्य, ग्रामसेवक असतील, ग्राम विकास अधिकारी असतील, म्हणजे ज्याला BDO असं आपण म्हणतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा वैद्यकीय अधिकारी असेल, शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, स्थानिक राजकीय पुढारी, ग्राम शिक्षण समितीचे सदस्य, समाजसेवक, त्याचबरोबर शिक्षणप्रेमी किंवा गावामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे तरुण मंडळ असतात, त्या तरुण मंडळाचे विद्यार्थी अशा प्रकारचं नेटवर्किंग करू शकतात. आणि हेच खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून योग्य रीतीने किंवा कार्यक्षमपणे किंवा परिणामकारकपणे समाजाला समावेशित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणजे सर्वसाधारणपणे समावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करू शकतात. आणि हीच अपेक्षा सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनांसाठी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. हा एक पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो. दुसरा मुद्दा आहे संवाद उभारणी केली पाहिजे. संवाद एकमेकांशी कम्युनिकेशन केल्याशिवाय
समोरच्या व्यक्तीचे किंवा पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, विशेष गरजा असणारे विद्यार्थी असतील, मतिमंद असतील किंवा अध्ययनक्षम मुलं असतील, या पालकांच्या मुलांच्या नेमक्या गरजा काय आहेत? किंवा त्यांच्या अडचणी काय आहेत? पालकांचे शिक्षणविषयक दृष्टिकोन कोणते आहेत? हे संवाद केल्याशिवाय समजू शकणार नाही. म्हणून हे संवाद साधण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतात. लोकांच्यापर्यंत त्या संस्था किंवा शाळा पोहोचल्या पाहिजेत. कशासाठी पोहोचल्या पाहिजेत? की ती जी मुलं आहेत, ती मुलं शाळेमध्ये आली पाहिजे. संवाद उभारणीचा दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे, की शाळेने विद्यार्थ्याच्या उंबऱ्यापर्यंत गेलं पाहिजे आणि तिथपर्यंत जाऊन शिक्षणाचं महत्त्व पालकांना किंवा मुलांना, मुलींना पटवून दिलं पाहिजे. पण शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते संवाद उभारणी करूनच आपल्याला लोकांच्यापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवता येणं शक्य होईल आणि त्यातूनच लोकजागृती किंवा समाज जागृती व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येईल. मग आता ही संवाद उभारणी किंवा संवादाच्या माध्यमातून समाज जागृती किंवा लोकजागृती करायची जर असेल, तर फेस टू फेस ती करता येणं शक्य नाही. ते अवघड आहे. शक्य नसलं तरी ते शक्य तर नाहीच. पण फेस टू फेस शिक्षक असतील किंवा अनेक नेटवर्किंग करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे सभासद असतात, त्यांना अनेक प्रकारचे इतरही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्यातून वेळ मिळाला तरच संवाद साधता येणं शक्य होईल. पण प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक पालकाशी, प्रत्येक विद्यार्थ्याशी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन संवाद साधणं, त्याला वेळ देणं, त्याचं उद्बोधन करणं, हे शक्य अवघड नसलं तरी शक्य नाही. पण या दृष्टिकोनातून संवाद उभारणी करायची असेल, तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमं असलेले दिसून येतात. मग कोणत्या माध्यमाद्वारे अ, जनजागृती करता येईल? तर त्याच्यामधलं पहिले एक सांगता येईल, की वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स किंवा हँडबिल्स किंवा पोस्टर्स असतील. याच्यामार्फत आपल्याला संवाद उभारणी करता येईल, म्हणजे संवाद साधता येईल. दुसरं, फिरत्या जाहिराती एक प्रभावी माध्यम असलेलं दिसून येतं संवादाचं. अर्थात या ठिकाणी संवाद साधला जात नाही, पण जे काही शिक्षणाच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या चळवळीच्या अनुषंगाने लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, ते फिरत्या जाहिरातीद्वारे प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोहोचवता येणं शक्य आहे. लोक ते ऐकतात, त्याच्यावर विचार करतात, त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बदलायला त्यामुळे एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. आज आपण पाहतो, की अनेक संस्था, अनेक शाळा फिरत्या जाहिरातीद्वारे आपल्या संस्थेची किंवा आपल्या शाळेची मोठ्या प्रमाणात जाहिरात करताना दिसून येतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हँडबिल्स किंवा पोस्टर्स याच्या माध्यमातून त्या शाळेची किंवा संस्थेची माहिती दिली जाते आणि ती माहिती समाजापर्यंत किंवा पालकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हे 2 माध्यमं तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर वैयक्तिक भेटी, म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं, की प्रत्येक फेस टू फेस प्रत्येक व्यक्तीला भेटता येणं शक्य नाही, पण काही प्रमाणात का होईना वैयक्तिक भेटी घेऊन शिक्षणाच्या अनुषंगाने उद्बोधन करता येणं शक्य होईल. वैयक्तिक भेटी घेऊ नये. त्याचबरोबर गटचर्चेचं आयोजन करणं किंवा गटभेटीचं आयोजन करणं, म्हणजे गटागटाने लोकांना एकत्र बोलवून त्यांना विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देता येणं शक्य होईल. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत जे पालक सातत्याने नाखुश असतात, त्यांचाही शिक्षणाच्या बाबतीत जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन अशा गटचर्चेतून किंवा गटभेटीतून बदलता येणं शक्य होईल. कारण त्यातून सहजपणे आपल्याला संवाद साधता येतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी मंडळं आहेत, म्हणजे गणेश मंडळ असेल, महिला मंडळ असेल, बचत मंडळ असेल, तरुण मंडळ असेल, क्रीडा मंडळ असेल किंवा सांस्कृतिक मंडळ असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची मंडळं सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसून येतात. समाजकार्यासाठी अशा मंडळांचं खास योगदान असलेलं दिसून येतं. मग अशा मंडळामार्फत देखील समावेशित किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणविषयक जागृती करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं व्याख्यानाचं आयोजन करणे. व्याख्यानातून देखील शिक्षणाचं महत्त्व पटवून देता येईल, शक्य होईल.
त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र किंवा कार्यशाळेचं आयोजन करणे, वेगवेगळ्या प्रकारची भित्तीपत्रक असतील, वेगवेगळ्या प्रकारची प्रसिद्ध माध्यमं असतील, म्हणजे वर्तमानपत्र आहे किंवा मासिक आहे, रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, यासारख्या माध्यमातून संवाद उभारणी करता येणे शक्य होईल. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये WhatsApp आहे, Facebook आहे, या माध्यमातून देखील संवाद उभारणी करता येणे शक्य होईल. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फोनवरून संदेश पाठवण्यासाठी असे SMS चे ग्रुप तयार करून देखील मोठ्या प्रमाणात संवाद उभारणी करता येणे शक्य होईल. म्हणजे संवाद उभारणी हा सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीचा दुसरा मार्ग तुम्हाला मी सांगितला. या मार्गामध्ये मी काय सांगितलं, बॅनर्स, हँडबिल्स, पोस्टर्स समाजामध्ये वाटणे किंवा स्थानिक पातळीवर जे लोक आहेत त्या लोकांच्यापर्यंत ते पोहोचवणे, फिरत्या जाहिरातीवरती भर देणे, वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचं उद्बोधन करणे, गटभेटी किंवा गटचर्चेचं आयोजन करणे किंवा ग्रामीण भागामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची मंडळं आहेत, गणेश मंडळ आहे, महिला मंडळ आहे, बचत मंडळ आहे किंवा तरुण मंडळ आहे, क्रीडा मंडळ आहे, सांस्कृतिक मंडळ आहे, हे यांच्यामार्फत शिक्षणाच्या अनुषंगाने जागृती करता येणं शक्य होईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ञ व्यक्तींची व्याख्यानं आयोजित करणे, चर्चासत्र किंवा कार्यशाळा असतील, त्यामार्फत शिक्षणाचं महत्त्व किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणाची काय गरज आहे, त्याचे काय फायदे होतील, हे चर्चासत्र किंवा कार्यशाळेमधून त्यांना पटवून देणं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची भित्तीपत्रकं लावणं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी प्रसिद्धी माध्यमं आहेत, मग रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, वर्तमानपत्र, मासिके किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये मोबाईलचा मोठ्या प्रमाणात संवाद उभारण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने संवाद उभारण्यासाठी समाज संवाद उभारणी ही समाज जागृतीसाठी अत्यंत आवश्यक असलेली दिसून येते. समाज जागृतीसाठी संवाद उभारणी ही अत्यंत महत्त्वाची असते. समावेशित शिक्षणाची संकल्पना काय आहे? समावेशित शिक्षणाचं महत्त्व काय आहे? त्याचं स्वरूप कसं असतं? त्याचे भविष्यकालीन कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात? त्याचे कुटुंबाला, पालकाला, समाजाला किंवा संबंधित विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? शाळा किंवा संस्था अशा मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देत आहेत? तर अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या बाबी आहेत, त्या संवाद उभारणीतून समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत जाऊ शकतात आणि त्याचा उपयोग हा समावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी झाल्याशिवाय राहत नाही. हे 2 मुद्दे तुम्हाला मी सांगितले. पहिला, नेटवर्किंग आवश्यक आहे. कशासाठी नेटवर्किंग? शाळा, संस्था यांना जोडण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज. यांच्यामधून मग ते लोकप्रतिनिधी कोणते असतात? ते काय करू शकतात? हे तुम्हाला सांगितलं. दुसरं, समावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांना सहाय्य मिळालं पाहिजे. शिक्षकांच्या मदतीसाठी किंवा शाळेच्या मदतीसाठी दुसरा महत्त्वाचा घटक सांगितला, तो म्हणजे संवाद उभारणे. संवाद उभारणीसाठी कोणते घटक किंवा कोणती माध्यमं उपयुक्त ठरतात आणि त्याचा काय फायदा होतो, हे तुम्हाला मी थोडक्यात स्पष्ट करून सांगेन. समाज जागृतीसाठी सर्वसमावेशित शिक्षण यशस्वी होण्यासाठी तिसरा एक महत्त्वाचा मार्ग कोणता आहे त्याची आपण चर्चा करू. एक पहिलं म्हणजे पूर्वशालेय उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणे. पूर्वशालेय उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणे. पूर्वशालेय उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणे म्हणजे काय? की शाळेमध्ये नेमकं काय आहे आणि त्यासाठी शाळेमध्ये कोणते घटक शिक्षणासाठी आले पाहिजेत. त्यासाठी प्रथमतः समाजाची जागृती होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लोकांची जागृती होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्यांची असेल किंवा जे विशेष गरजा असलेली मुलं आहेत, त्यांची जागृती होणं अत्यंत महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. मग हा आपल्याला पूर्व पाठिंबा जर मिळवायचा असेल किंवा म्हणजेच पूर्व पाठिंबा मिळवण्यासाठी उपक्रम राबवायचे म्हणजे काय? समाजातले जे पालक आहेत, त्या पालकांची जे पाल्य आहेत, ते पाल्य शाळेत आले पाहिजे.
मग शाळेत येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कारण हे इथं असं आहे, इथं असे उपक्रम असतात, इथं या पद्धतीने संस्कार केले जातात, हे पालकांना आणि पाल्यांना समजलं पाहिजे. त्यासाठी खटाटोप हा शाळांनी किंवा संस्थांनी केला पाहिजे. त्याशिवाय शाळेमधले जे प्रवेश असतात किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या पाल्यांचं किंवा मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढणं शक्य होणार नाही. म्हणून पूर्वशालेय उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणं अत्यंत आवश्यक असतं दिसून येतं. आता पाठिंबा मिळवायचा म्हणजे पहिला उपक्रम काय आहे, की जे बऱ्याच वेळा काय असतं, की प्रत्येक कुटुंबामध्ये जी बालकं असतात, मुलं असतात, मुली असतात. मुळात त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांचा विचार काय आहे? त्या मुलांचा किंवा बालकांचा शाळेबद्दल त्याला आवड आहे किंवा नाही? शिक्षणाबद्दल त्याला आवड आहे किंवा नाही? त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची कौशल्य आहे? तो खेळकर आहे, खोडकर आहे, चित्रकलेची त्याला आवड आहे, संगीताची आवड आहे वगैरे, वगैरे. तो आज्ञाधारक आहे, सुसंस्कारी आहे. अनेक प्रकारचे गुण त्याच्यामध्ये शाळेत येण्यापूर्वी असलेले दिसून येतात. पण बऱ्याचदा पालकांना ते ओळखता जरी आले, तरी त्याला योग्य रीतीने दिशा किंवा मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळं पालकांचे दृष्टिकोन जे असतात पाल्याकडे पाहण्याचे, ते बऱ्याचदा स्थिर राहण्याची शक्यता असते. हे दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला ओळखलं पाहिजे. मग ते कसं ओळखलं पाहिजे याचं उद्बोधन पालकांचं होणं गरजेचं आहे. कारण त्यातून एक प्रकारची आपल्या पाल्याला शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा पालकामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून पाल्याला ओळखणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे. उत्स्फूर्तपणे पालक आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवण्यास तयार झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून पाल्याला कसं ओळखायचं, याचे काही टेक्निक्स किंवा याचे काही कौशल्य किंवा याची काही तंत्र आहेत. ही तंत्र उद्बोधनाच्या माध्यमातून किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा एक उपक्रम महत्त्वाचा असतो. दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम असतो, की तुमचे तुमच्या पाल्याला किंवा मुलाला आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळवून देणे. पाल्याला किंवा विद्यार्थी-विद्यार्थिनी जे असेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सेवा-सुविधा मिळवणे. आता ह्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ज्या सेवा-सुविधा आहेत, त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शाळांची आहे, संस्थांची आहे, शासनाची आहे. हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे जे पालक असतात, आर्थिक समस्येमुळे जे गांजलेले पालक असतात, ते आपल्या पाल्याला शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यास नाखुश असतात. की आर्थिक बोजा कोणी सहन करायचा? कारण एकतर आर्थिक दृष्टीने कुटुंबाची परवड झालेली असते आणि त्यातून शैक्षणिक बोजा किंवा शैक्षणिक खर्च काही पालकांना करता येणे शक्य होत नाही. पण मुलांचं दप्तर असेल, गणवेश असेल, पाटी असेल, तसं मध्यान्नाचं जेवण असेल किंवा इतर प्रकारच्या शासकीय योजना असतील, आर्थिक लाभ असेल, वैद्यकीय उपचार असतील, ह्यासारख्या सुविधा, सेवा शाळा किंवा संस्था तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पाल्याला उपलब्ध करून देतील, हे पालकापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. हे पूर्वशालेय उपक्रमात अत्यंत महत्त्वाचं असं दिसून येतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पूर्वशालेय उपक्रम काय आहे, की विद्यार्थी नेमका कोणत्या प्रकारचा आहे? विद्यार्थी नेमका कोणत्या प्रकारचा आहे? त्याचा प्रकार ओळखून त्याला आवश्यक ती साधनं उपलब्ध करून दिली जातील, हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. म्हणजे अंशतः अंधदृष्टी असणारा मुलगा असेल, त्याला चष्मा असेल, अंशतः कर्णबधिर असेल, तर त्याला स्वरयंत्र असेल वगैरे, वगैरे किंवा एखादा अवयव काही प्रमाणात निकामी झाले असेल, तर त्यासाठी सपोर्टिंग स्वरूपाचे जी साधनं असतील, ती साधनं शाळा किंवा संस्थेकडून उपलब्ध करून दिल्या जातील. शासकीय योजनांचा लाभ करून दिला जाईल, हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. हे पूर्वशालेय उपक्रमामध्ये अपेक्षित असं दिसून येतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय
सुविधा किंवा सवलती मिळवणे. म्हणजे पाल्यांना त्या मिळवून दिल्या जातील. त्याचबरोबर पाल्याला म्हणजे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करण्यावर शाळेमध्ये भर दिला जाईल, हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्या दृष्टीने तो स्वावलंबी झाला पाहिजे किंवा दिनचर्येच्या दृष्टीने ज्या गोष्टी त्याला करता येत नाहीत, त्या त्याला करता येऊ शकतील, तशा प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण शाळेमध्ये दिलं जाईल. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, पेहराव, केस विंचरणे किंवा बसणे, उठणे, खाणे, पिणे, एकमेकांशी संवाद साधणे, लिहिणे, वाचन करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीच्या दृष्टीने तो जास्तीत जास्त कसा स्वावलंबी बनेल, या दृष्टिकोनातून शाळेत त्याला शिक्षण दिलं जाईल, हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. हे पूर्वशालेय उपक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं दिसून येतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, की तो पाल्य शाळेत आला पाहिजे. शाळेत तो जर आला, तर शाळा त्याच्यासाठी काय करू शकते, हे विविध माध्यमाद्वारे पालकांना पटवून दिलं पाहिजे आणि यालाच पूर्वशालेय उपक्रमासाठी मदत मिळवणे किंवा पाठिंबा मिळवणे हे महत्त्वाचं असतं. म्हणजे पाल्यांच्या दृष्टीने शाळा अनेक काही करू शकते. हे जरी समाजाच्या किंवा लोकांच्या मनावर बिंबवलं, तरी त्याचा फायदा होईल असं नाही. त्यासाठी त्या लोकांचा पाठिंबा मिळणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यामध्ये. पाठिंबाच मिळाला नाही, म्हणजे एक प्रकारे त्या पालकांचा त्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टीने पाठिंबा असतो, म्हणजे अप्रत्यक्षपणे शाळेला त्यांनी पाठिंबा दिल्यासारखं असतं. या दृष्टिकोनातून पूर्वशालेय किंवा पाल्य शाळेत येण्यापूर्वी उद्बोधन होणं अत्यंत आवश्यक आहे. एक महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणे. सामाजिक उपक्रमाचं आयोजन का करणे, की त्यासाठी 2 मार्ग आहे. एक तर शाळेने समाजात जाणे किंवा समाजाला शाळेत आणणे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम अ, आयोजित करता येऊ शकतात. सामाजिक उपक्रम राबवले जाऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, की सामाजिक उपक्रमाचं आयोजन करणे. आता हे जे उपक्रम असतात, ते समाज किंवा पालकांच्या मदतीने मी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर शाळेने समाजात जाणे, समाजाने शाळेत येणे. पण दोन्ही मार्गापैकी कोणताही मार्ग जरी आपण स्वीकारला, तरी त्या ठिकाणी समाजाची गरज ही अत्यंत महत्त्वाची असते दिसून येते. समाजाची मदत ही अत्यंत महत्त्वाची असते दिसून येते. समाज किंवा पालकांच्या मदतीने विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे अत्यंत आवश्यक असतं आणि त्यातून काय साध्य होऊ शकतं किंवा त्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो? सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीसाठी काय फायदा होऊ शकतो? तर पहिला एक पालकांच्या मध्ये पाल्याविषयी एक सुरक्षितेची भावना निर्माण होते किंवा पाल्य शाळेत आला तरी त्याच्या दृष्टीने ते सुरक्षित आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होऊ शकते. दुसरं पालक आणि जो पाल्य आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामुळे निर्माण व्हायला मदत होते. त्याचबरोबर शाळा किंवा संस्था किंवा शाळेमधले शिक्षक आपल्या पाल्याला भावनिक आधार द्यायला सक्षम आहेत, अशा प्रकारची भावना समाजामध्ये किंवा पालकामध्ये निर्माण व्हायला मदत होते. त्याचबरोबर समाज शाळेत आला किंवा समाजासाठी समाजाच्याच मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जर आयोजित केले, तर शाळेमध्ये नेमक्या कोणत्या सोयी-सुविधा आहेत, कोणत्या सवलती आहेत, यावर सहजपणे चर्चा घडवून आणता येते आणि ज्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत, त्या कशा उपलब्ध करून घेता येतील, त्याचे मार्ग कोणते आहेत, यावरती विचार-मंथन होऊन त्याचे मार्ग शोधले जातात. आणि यामुळं यासाठी समाजाच्या मदतीने किंवा पालकांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीसाठी राबवले पाहिजे.
हा एक महत्वाचा म्हणजे पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगितलं नेटवर्किंग. लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने शाळा आणि संस्थांची जोडणी केली पाहिजे. नेटवर्किंग. दुसरं संवादाची उभारणी. तिसरं पूर्वशालेय उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणे आणि चौथं सांगितलं समाज आणि पालकांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करणे. काय आयोजन करायचं? तर ते तुम्हाला मी सांगितलं, की पालकामध्ये आणि मुलामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. याची जाणीव पालकांना होते. दुसरं पालक आणि मूल यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तिसरं भावनिक आधार निर्माण होतो किंवा भावनिक आधार देण्यासाठी असे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, कोणत्या प्रकारच्या नाहीत, त्यासाठी कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, याच्यावरती विचार-विनिमय करण्यासाठी समाज आणि पालकांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. असे 4 मुद्दे सांगितले किंवा 4 माध्यमं तुम्हाला मी सांगितली सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी. पुढचा मुद्दा आहे पूर्व व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करणे. पूर्व व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करणे. आता सामाजिक सुरक्षितता, विविध तरतुदी व सवलती यामध्ये लोकप्रतिनिधींची किंवा लोकनेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आणि हा लोकप्रतिनिधी जो असतो किंवा जो लोकनेता असतो, तो स्थानिक रहिवासी नेता असतो आणि तो समाज कल्याणासाठी काम करतो आणि तो एक प्रकारे समाजाला आणि शाळेला पाठिंबा देत असतो. आता सामाजिक सुरक्षितता हा शब्द मी या ठिकाणी का वापरला? की जी विशेष गरजा असणारी जी मुलं असतात, त्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला दिसून येतो. कारण भावनिकदृष्ट्या ही मुलं अत्यंत विस्फोटक असतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारचा न्यूनगंड असतो. शीघ्रकोपी असलेले दिसून येतात आणि विशेष म्हणजे त्यांना सातत्याने दुसऱ्याच्या मदतीची गरज असलेली दिसून येते. मग जर हे योग्य वेळी त्यांना योग्य मार्गाने, योग्य मदतीने त्यांना सहकार्य करण्याचा जर प्रयत्न केला, तर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्याचबरोबर समावेशित किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांना जर समावेशन करायचं असेल, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं समावेशन करायचं असेल, तर नेमक्या तरतुदी कोणत्या आहेत? कोणत्या सवलती आहेत? तर हे जे आहे तरतुदीच्या अनुषंगाने, सुरक्षितेच्या अनुषंगाने, सवलतीच्या अनुषंगाने, ह्याच्या अनुषंगाने ज्या बाबी किंवा ज्या गोष्टी आहेत, तो लोकप्रतिनिधी जो आहे, तो पालकांपर्यंत पोहोचू शकतो. कारण तो स्थानिक रहिवासी असतो. स्थानिक प्रतिनिधित्व करत असतो. लोकांचं तो नेतृत्व करत असतो. मग वाडी वस्तीवरची शाळा असो, एखाद्या ग्रामीण, एखाद्या खेड्यातली शाळा असो किंवा एखाद्या मागासलेल्या वस्तीवरची शाळा असो किंवा दूर डोंगराळ भागात असलेली शाळा असो, याच्यामध्ये किंवा निमशहरी भागातली शाळा असो, तर अशा ठिकाणी हा लोकप्रतिनिधी जो असतो, तो समाज कल्याणासाठी तो काम करतो आणि त्यातून तो पाठिंबा मिळवत असतो. तर तो यासाठी एका अर्थाने लोकप्रतिनिधी जो असतो, तो एक आधारस्तंभ असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकतो आणि त्यातून तो काय साध्य करू शकतो, की पहिले समाजामध्ये जागृती निर्माण करतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम करतो, प्रशिक्षण कार्यक्रम, लोकांच्या उद्बोधनासाठी जे कार्यक्रम असतात, त्यातून तो कशासाठी आयोजित करतो? तो खरा एक दुवा असतो. शाळा, संस्था आणि समाज यांच्यातला एक दुवा असतो लोकप्रतिनिधी. तो आधारस्तंभ असतो. तो काय करतो, की समाजामध्ये जागृती त्या लोकप्रतिनिधीची नेमकी भूमिका काय आहे? की समाजामध्ये जागृती निर्माण करणे. त्याचबरोबर अपंग मुलांचा किंवा व्यक्तींचा शोध घेणे. आधारस्तंभ म्हणून तो नेमकी भूमिका कोणती पार पडतो? समाजात जागृती निर्माण करतो शिक्षणाच्या बाबतीत. दुसरं, त्या परिसरामध्ये जी अपंग मुलं आहेत, मतिमंद मुलं आहेत,
कर्णबधिर आहेत, अंध आहेत, अस्थिव्यंग असलेले आहेत, अक्षम असलेले आहेत, विशेष गरजा असणारी मुलं जे आहेत, तर त्यांचा तो शोध घेतो, त्या मुलांचा किंवा त्या व्यक्तींचा. दुसरं, अपंग व्यक्तीसाठी किंवा अपंग मुलांसाठी शाळा सुरू करणं खरोखर गरजेचं आहे. त्यांची संख्या खूप आहे. असं जर त्याला स्थानिक पातळीवरती जाणवत असेल, तर तो विशेष शाळा सुरू करण्याचा प्रयत्नही करू शकतो. त्याचबरोबर तो अशा विशेष गरजा असणाऱ्या ज्या मुलांचे पालक आहेत किंवा मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करतो. त्याचबरोबर त्या मुलाचा प्रकार कोणता आहे, अपंगत्वाचा प्रकार कोणता आहे, त्याला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची साधनं तो उपलब्ध करून देतो. म्हणजे कृत्रिम अवयव असतील, साधनं असतील, औषधं असतील, तर तो उपलब्ध करून देतो किंवा तो कुठून तरी उपलब्ध करून आणून त्याचं वाटप करतो. त्याचबरोबर अशा मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना किंवा सवलती आहेत, याची माहिती तो अपंग मुलांना किंवा अपंग मुलांच्या पालकांना तो देत असतो. त्याचबरोबर अपंगत्वाविषयी आत्मीयता निर्माण होणं अत्यंत गरजेचं असं दिसून येतं. कारण अशा मुलांच्याकडे पाहण्याचा समाजाचा एक थोडासा वेगळा दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन बदलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजामध्ये अशा मुलांच्या प्रती आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. आत्मीयता निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. जे अपंग व्यक्ती आहेत किंवा पालक आहेत, त्यांना तो मानसिक आधार देण्याचं काम करतो. अपंग व्यक्तींना समान संधी मिळवून देण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. समान संधीची नेमक्या कोणते अधिकार आहेत, त्या अधिकारांची तो त्यांना जाणीव करून देत असतो. आणि अपंगासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत, त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तो सतत धडपडत असतो. म्हणजे हा जो लोकप्रतिनिधी असतो, तो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडत असतो. म्हणून लोकप्रतिनिधींमार्फत असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले, तर त्यातून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सहजपणे पार पाडता येणं शक्य होत असतं. दुसरं पुढचा एक अ, पुढचं एक माध्यम किंवा पुढचा एक घटक आपल्याला समावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनासाठी सांगता येईल. तो म्हणजे प्रशिक्षण समिती, ग्राम समिती. ग्राम समिती. प्रत्येक गावामध्ये एक ग्राम शिक्षण समिती असते. ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात. म्हणजे शालेय समिती असते, विद्या समिती असते, समन्वय समिती असते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या किंवा शिक्षणेतर उपक्रमाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित केल्या जातात किंवा तयार केल्या जातात आणि त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. अशा अनेक समित्या शाळेमध्ये असतात आणि एकंदरीत शाळेच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या स्थानिक पातळीवरती एक ग्राम शिक्षण समिती असते आणि ग्राम शिक्षण समितीची देखील आपल्याला सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वीतेच्या उपाययोजनासाठी आपल्याला मदत घेता येणे शक्य होईल. तर एक ग्राम शिक्षण समिती जी आहे, त्या ग्राम शिक्षण समितीच्या ज्या मासिक सभा असतात, त्या मासिक सभेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या ज्या मुलं आहेत, विशेष गरजा असणारी किंवा अपंग मुलं आहेत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पालकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो. जी मुलं शिक्षण प्रक्रियेमध्ये आली आहेत, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, त्यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्या सोडवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले गेले आहेत, या प्रयत्नांना यश आलेलं आहे किंवा नाही. त्याचबरोबर अपंग मुलांच्या शिक्षणासाठी जनजागृतीचा ठराव असा ग्राम शिक्षण समितीमार्फत मांडला जाऊ शकतो आणि तो ठराव अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पुढचा एक घटक किंवा माध्यम सांगता येईल ते म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत हे त्या गावाचं किंवा त्या खेड्याचं असेल, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामच्या किंवा गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना असतील, त्या योजना शासकीय असतील किंवा ग्राम पातळीवरच्या असतील किंवा निमशासकीय असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीयेतर संस्थांच्या मदतीच्या अनुषंगाने काही योजना असतील, त्या योजनांचा आढावा घेणे
आणि ग्राम पातळीवरती प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा ह्या ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न केलेले दिसून येतो. ही जी ग्रामपंचायत असते, ती ग्रामपंचायत अशा अपंग मुलांच्या बाबतीत किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या बाबतीत ठराव करू शकते, की विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षण प्रवाहामध्ये कसं आणलं पाहिजे. त्यांच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. कोणत्या प्रकारची मदत आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारे आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर त्यासाठी ग्रामपंचायत वेगवेगळ्या प्रकारची योजना राबवू शकते किंवा त्या योजनांची अंमलबजावणी करू शकते. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आज शासकीय योजनामुळं आरोग्याचा प्रत्येकाला अधिकार प्राप्त झालेला आहे. मग प्राथमिक आरोग्य जिथं गाव तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामार्फत ते मासिक स्तरावर किंवा मासिक शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ, अपंग जी मुलं असतील त्या अपंग अपंगत्व जे आहे ते लवकरात लवकर लक्षात घेऊन त्याच्यावरती नेमक्या काय उपाययोजना करता येतील किंवा शासनाच्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या सुविधा आहेत, त्याचा लाभ तुम्हाला कोणत्या पद्धतीने मिळू शकतो. तर यासाठी शिबिर आयोजित केली जाऊ शकतात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत. त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिला मंडळ. गावातील महिला मंडळांना या मुलाबाबत योग्य ती माहिती देऊन त्यांच्या मार्फत जे अपंग मुलं आहेत किंवा विशेष गरजाची असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांच्या ज्या माता आहेत किंवा आई आहेत, त्या आईपर्यंत किंवा मातेपर्यंत ही महिला मंडळ सहजपणे पोहोचू शकते आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून देऊ शकतो. त्याचबरोबर अपंग मूल जन्माला येऊ नये किंवा जन्माला आल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याच्या अनुषंगाने अपंग मंडळ योग्य पद्धतीने अशा महिलांना उद्बोधन करू शकतं. त्याचबरोबर गावामध्ये तरुण मंडळ असतात. गावामधले तरुण मंडळ हे जे असतात, या तरुण मंडळाचा ग्राम पातळीवरती शेकडो प्रकारचे जे उपक्रम असतात, त्या उपक्रमाच्या मदतीसाठी हे तरुण मंडळ जे असतं, त्या तरुण मंडळाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं असं दिसून येतं. मग धार्मिक कार्यक्रम असो किंवा कोणत्याही प्रकारचा विधी असो, गावावर कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं असो, गावाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल, गावामध्ये कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल, वैभविक कार्यक्रम असेल, विवाह असतील किंवा कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक कार्यक्रम असतील, तर तरुण मंडळाच्या पुढाकाराने अशा ग्राम पातळीवरचे कार्यक्रम जे असतात, ते सहजपणे, यशस्वीपणे पार पाडता येतात. सहज, यशस्वीपणे पार पाडता येतात. तर जे अशी मुलं आहेत, तरुण मुलं जी आहेत, ती मुलं अशा अपंग अ, मुलांचे जे पालक आहेत, त्या पालकांचं उद्बोधन करू शकतात. त्यांच्या मदतीला धावू शकतात. त्यांना योग्य ती आर्थिक मदत करू शकतात. योग्य त्या प्रकारच्या सेवा सुविधा अशा तरुण मंडळाकडून पुरवल्या जाऊ शकतात. उपचारासाठी जर काही मदत लागली, आर्थिक मदत, तर तरुण मंडळाकडून अशा प्रकारची मदतही अशा मुलांना किंवा पालकांना देण्याचा तरुण मंडळाकडून प्रयत्न केला जातो. अशा तरुण मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अ, माहितीपट असतील, म्हणजे आरोग्यविषयक माहितीपट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सभा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्बोधन व्याख्यान असतील किंवा विविध प्रकारची चर्चासत्र असतील, गटचर्चा असतील, यांचं आयोजन हे तरुण मंडळाकडून केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भित्तीपत्रक असतील, हँडबिल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची फिरती जाहिराती असतील. तर या माध्यमातून देखील शिक्षणाचं महत्त्व तरुण मंडळाकडून पटवून द्यायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. हे तरुण मंडळं खऱ्या अर्थानं खेड्याच्या किंवा गावाच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचं माध्यम किंवा घटक सांगता येईल तो म्हणजे ग्रामसभा. ग्रामपंचायत व ग्रामसेवकाच्या मदतीने ग्रामसभेचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी किंवा ग्रामपंचायतीचे
सरपंच, उपसरपंच, लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकत्र येतात. ग्रामसभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मांडल्या जातात, अडचणी मांडल्या जातात. मग त्या शिक्षणविषयक असतील किंवा सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक अडचणी असतील, तर त्या ग्रामसभेमध्ये मांडल्या जातात आणि या ग्रामसभेत अनेक प्रकारचे ठराव मंजूर केले जातात आणि त्या ठरावामध्ये हाही महत्त्वाचा एक ठराव मानला जाऊ शकतो, की विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी योजना आखल्या पाहिजेत. त्यांना काहीतरी मदत मिळवून दिली पाहिजे. त्यांच्या कल्याणासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उपक्रम आयोजित केले पाहिजेत. त्या अनुषंगाने ठराव मांडला जातो आणि त्या दृष्टीने ग्रामपंचायत असेल किंवा इतर व्यक्तींच्या माध्यमातून तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आणखी अंगणवाडी किंवा बालवाडी सेविका असतील, त्यांच्या माध्यमातूनही उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर माता पालक संघ असेल, त्या माता पालक संघामार्फतही अशा अशी अपंग मुलं जन्माला येऊ नयेत किंवा आली तर तात्काळ त्यांना कसं ओळखायचं, लवकरात लवकर त्यांच्यावरती कसे उपचार करायचे, याच्या अनुषंगाने देखील माता बालक विकास केंद्राची मदत घेता येणं शक्य होईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था असतात. गाव पातळीवरच्या, तालुका पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या किंवा औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सामाजिक संस्था असतात, त्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मदायी संस्था असतात. त्यांच्या मदतीने सुद्धा अशा मुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी योग्य रीतीने मदत मिळवता येऊ शकते. त्यातूनच आपल्याला सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनेसाठी आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समाज संसाधनाचा उपयोग करता येऊ शकतो. तर यावरून आपल्या लक्षात आलं की समाज संसाधनं कोणती आहेत? एक पहिलं नेटवर्किंगसाठी लोकप्रतिनिधी, एक समाज संसाधन आहे. दुसरं संवाद उभारणी. आणि संवाद उभारणीमध्ये येणारे जे वेगवेगळे घटक आहेत, ती समाजाची साधनं असलेली दिसून येतात. तिसरं उपक्रमासाठी पाठिंबा मिळवणे समाजाचा. त्याचबरोबर समाजासाठी उपक्रमाचं आयोजन करणे. लोकप्रतिनिधींच्याकडून विशिष्ट प्रकारच्या ज्या भूमिका असतात, त्या भूमिका लोकप्रतिनिधींनी पार पाडणं. लोकप्रतिनिधी हा समाजाचा घटक असलेला दिसून येतो. त्याचबरोबर प्रशिक्षण ग्राम शिक्षण समिती आहे, ग्रामपंचायत आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, महिला मंडळ आहे, तरुण मंडळ आहे, ग्रामसभा आहे, अंगणवाडी किंवा बालवाडी शाळा आहे, माता बाल विकास केंद्र आहे, माता पालक संघ आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत. यांच्या मदतीने आपल्याला सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनेसाठी समाजामध्ये ही जी साधनं आहेत त्यांचा उपयोग करून घेता येऊ शकतो आणि त्यातूनच समावेशित शिक्षण यशस्वी करता येऊ शकतं. अशा प्रकारे आज आपण सर्वसमावेशित शिक्षणाच्या यशस्वी उपाययोजनेसाठी समाज संसाधनाची मदत याचा आपण विचार केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समावेशित शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक असतील किंवा पालक असतील, तर यांची नेमकी काय भूमिका आहे? पालक आणि शिक्षक यांची नेमकी काय भूमिका आहे? त्याचा आपण विचार करू.